चिंकी प्रेग्नंट आहे? झी मराठीवरील वीण दोघातीलही तुटेना या मालिकेत आपण बघतोय की अंशुमनचं लग्न ठरलंय आणि राजवाड्यांच्या घरात लगीनघाई सुरू होते. अंशुमनने चिंगीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचं खोटं वचन देऊन फसवलं असतं. फक्त पैशांसाठी आणि आपलं स्टेटस जपण्यासाठी अंशुमनची आई श्रीमंत मुलीसोबत त्याचं लग्न ठरवते. पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण स्वानंदी आता अंशुमनचं पितळ उघडं पाडणार आहे. चिंगी प्रेग्नंट असल्याचं स्वानंदीला समजतं आणि ते बाळ अंशुमनचं आहे असं चिंगी तिला रडत सांगते. त्यावेळीच मंडपात अंशुमनचं लग्न लागत असतं. पण ही गोष्ट जर आता सगळ्यांसमोर आणली नाही तर वेळ निघून गेलेली असेल, म्हणून स्वानंदी लग्न मंडपात जाऊन लग्न थांबवते. या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय असं ती काकूला म्हणते आणि समरला हे लग्न थांबवायला सांगते. चिंगीला सुद्धा ती लग्न मंडपात सोबत घेऊन जाते. चिंकी प्रेग्नंट आहे? अगं मुली तू काय केलंयस तुला कळत आहे का? मी आता काय करू? आपण लग्न लावून घेऊया तुझं. आज त्याचं लग्न होतं. थांबा, हे लग्न नाही होऊ शकत. या घराची लाज तुमचा मुलगा घालवतो. राजवाडे आय एम सॉरी, पण हे लग्न नाही होऊ शकत. हा प्रोमो समोर येताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागल्याचंही पाहायला मिळतंय, कारण कमेंट्समध्ये प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. काकू यावेळेस तरी झोडा अंशुमनला अशी मजेशीर कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने म्हटलंय, काकू आणि अर्पिता खूपच स्टेटस करत होत्या, घ्या आता खरी मजा येणार आहे बघायला. काकू आणि अर्पिताचा सगळा माज उतरायची वेळ आली आहे आणि तेही त्यांच्या अतिहुशार मुलामुळे. स्वानंदी अंशुमनचं भांडं कसं फोडते, काय अद्दल घडवते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात त्याची एक्स गर्लफ्रेंड किमयाची एंट्री झाली होती. तेव्हा समर आणि स्वानंदीच्या नात्यात दुरावा येणार का असं वाटत होतं. पण समरने स्वतःहून किमयाला दूर केलं, कारण त्याच्या मनात स्वानंदीबद्दल भावना निर्माण होत होत्या. आता समर स्वानंदीची बाजू घेणार की अंशुमनची हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका वीण दोघातीलही तुटेना फक्त झी मराठीवर. आणि मालिका विश्वातील अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.